मंडळी, काही घटना, काही दृश्य काळजावर कायमस्वरूपी ओरखडे उडून जातात। अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल तुम्ही ऐकला असेल आणि माझ्यावर विश्वास ठेवा म्हणत अजितदादाने रेकॉर्ड केलेल्या शेवटच्या व्हिडिओत मतदारांना जोडलेले हातही तुम्ही पाहिले असतील। हे सगळं पाहिल्यावर मन सुन्न होतं। मन अजूनही मान्य करायला तयार होत नाही की ज्यांच्या आपण रोज बातम्या द्यायचो ते अजितदादा आपल्यात नाहीयेत। ही भावना केवळ एकट्याची नाहीये, ती सामूहिक आहे। अशा वेळी दुःखासोबत काही प्रश्नही उभे केले जात आहेत त्यांच्याच पक्षाकडून। अपघातानंतर लगेचच काही शंका जन्माला घातल्या जात आहेत। प्रवाशांची संख्या नेमकी किती होती? हवामानाबाबतची माहिती परस्पर विरोधी का वाटते? विमान जळून खाक झालं असताना काही वस्तू कशा शाबूत राहिल्या? जमिनीवर आदळल्यानंतर लागोपाठ स्फोट का झाले? असे कितीतरी प्रश्न आहेत। त्यात काही नेत्यांकडून घातपाताची शंका उपस्थित केल्यानं संभ्रम अधिक वाढतोय। खरं तर प्रश्न विचारणं काही गैर नाहीये, प्रश्न उपस्थित करणंही गैर नाहीये, पण प्रश्न आणि आरोप यांच्यातली सीमारेषा ही काहीशी धूसर बनली आहे। प्रश्न अनेक असले, आरोप होत असले तरी घातपाताचा कुठलाही ठोस पुरावा कुणीही अजूनपर्यंत देऊ शकलेलं नाहीये। बहुतेक तज्ञही हे सांगतायत की तांत्रिक कारणं किंवा पायलटची चूक असू शकते। तरीही यातलं अंतिम सत्य काय आहे ते चौकशीत उघड होईल, ज्यात ब्लॅक बॉक्सचं विश्लेषण असेल, फॉरेन्सिक अहवाल असेल आणि अधिकृत चौकशीचा निष्कर्ष असेल। तोपर्यंत कुठल्याही एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचणं हे प्रामाणिक ठरणार नाही। आजवरच्या अशा अनेक घटनांवर जर आपण नजर टाकली देश विदेशात घडलेल्या, तर अनेक विमान अपघातानंतर अशा ज्या थिअरी मांडल्या गेल्या, ज्यात नेताजी सुभाषचंद्र बोस असोत, होमी जहांगीर बाबा, माधवराव सिंधिया, वाय.एस. राजशेखर रेड्डी, संजय गांधी यांचे विमान अपघात झाले, ज्या अपघाती मृत्यूनंतर कॉन्स्पिरसी थिअरीजनी जन्म घेतला। पण दशकानुदशक उलटून सुद्धा अनेक थिअरींना पुराव्यांचा कुठलाही आधार मिळालेला नाहीये, हेही तितकंच खरं आहे। मोठी नावं, मोठे निर्णय, मोठे परिणाम, त्यामुळे संशयाला खतपाणी मिळालं। पण अशा क्षणी संयम अतिशय महत्त्वाचा ठरतो। राजकीय नेत्यांनी तर विशेष करून शब्द नीट जपून वापरणं गरजेचं आहे, कारण हे संवेदनशील प्रकरण आहे। माध्यमांनी सुद्धा वेगापेक्षा अचूकतेला प्राधान्य देणं तितकंच गरजेचं आहे। आणि आज चर्चा करत असताना सुद्धा ते राजकीय भान, सामाजिक भान बाळगणं सुद्धा ही माझी जबाबदारी आहे। आपण प्रेक्षकांनी सुद्धा भावना आणि तथ्य हे वेगळं ठेवायला हवं। दुःखाला सन्मान देणं आवश्यक आहेच, पण सत्याला वेळ देणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे। कारण शेवटी दुःखातून सत्याकडे जाणारा जो रस्ता आहे तो संयमानं पार करावा लागतो। आणि म्हणूनच आज या चर्चेच्या माध्यमातून आपण काही तथ्यांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, एक्सपर्ट्सच्या मदतीनं। या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, ज्यांनी अगदी सुरुवातीला त्यांच्या मनातल्या शंका ज्या आहेत, त्यांच्या मनातलं शंकांचं काहूर त्यांनी महाराष्ट्राच्या समोर मांडलं। आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत। आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे सुद्धा जोडले गेलेले आहेत। आणि ज्यांना आपण पत्रकार म्हणून नेहमी या चर्चेमध्ये बघत असतो, ऐकत असतो, रोहित चंदावरकर सर या चर्चेमध्ये आज एव्हिएशन एक्सपर्ट म्हणून आलेले आहेत। त्याचं कारण असं आहे की रोहित सर हे पायलट राहिलेले आहेत आणि त्यांचा या सगळ्या विषयाचा गाढा अभ्यास आहे। त्यामुळे या शंकांना तर्कसंगत आहेत का त्या याच्याबद्दलचं ते मत ते मांडतील। पण चर्चेची सुरुवात करण्याच्या पूर्वी माझी सगळ्या मान्यवरांना एक विनंती आहे। आपला बडे मुद्दे महाराष्ट्र बघतोय आज। तुम्ही सगळे सन्माननीय पाहुणे आहात। जेव्हा आपण एखादी गोष्ट बोलतो तेव्हा त्याचा एक दुर्गामी परिणाम महाराष्ट्रावरती होत असतो। खरं तर शंकेचं काहूर माजलेलं असताना त्या शंकेच्या उत्तराकडे जाण्याची आपली भूमिका असली पाहिजे, ना की आपण त्या संख्येमध्ये आणखी भर घालून
आणखीन लोकांच्या मनातला गोंधळ वाढवतोय, असं होता कामा नये आणि शंका वाढायला नकोत, हा आपला उद्देश आहे. म्हणून मी आपल्याला सांगतो की जी काही मांडणी आपण करू ती मांडणी तशाच अर्थानं तर्कसंगत अशा पद्धतीची असायला हवी स्पष्टपणे, कारण आपण एक जबाबदार माध्यम म्हणून आणि जबाबदार एक शो म्हणून ही माझी जबाबदारी आहे. मी चर्चेला सुरुवात करतोय ती स्वाभाविकपणे अमोल मिटकर यांच्यापासून. त्याचं कारण असं आहे, अमोलजी, हे अजिबात माझं असं म्हणणं नाहीये की काही शंका उपस्थित करणं हे चुकीचं आहे. नाही, शंका वाटल्या त्या उपस्थित करणं बरोबर आहे, पण त्या शंकांना आधार असायला हवा. आणि म्हणून तुम्ही ज्या शंका उपस्थित करतायत त्या शंका तुम्हाला नेमक्या का वाटतायत तेही महाराष्ट्राला सांगा. मग त्याच्याबद्दलची तुमच्या आणि त्याच्यानंतर विकासजींच्या शंकांचे एक एक करून मी सुद्धा नोंदवून घेणार आहे ते, आणि एक्सपर्ट सुद्धा आहेत ते त्याच्याबद्दलचं त्यांचं मत नोंदवतील. महाराष्ट्र ठरवेल त्याच्याबद्दलचं ते उत्तर त्यांना पटतंय की नाहीये. आज वादविवाद नाही, पण शंका तुमच्या नोंदवा, त्यानंतर आपण उत्तर घेऊया. सुरुवात तुमच्यापासून प्लीज. तुम्ही दिलेल्या संपूर्ण सूचनेचं मनापासून पालन करण्याचा माझा प्रयत्न राहील. मी फक्त प्रश्न विचारतोय, माझ्या सत्सद विवेक बुद्धीला पडलेले प्रश्न. मी याच्यामध्ये शंकेचं काहूर काल सुद्धा मीडियाने दाखवलंय की कल्याण आठवडे जे सरपंच आहेत गोजीबुवा तिथले, त्यात आणि अमोल मिटकरीचा आरोप त्यांनी फेटाळला. मी एवढंच म्हटलं होतं का कोणीतरी दिसतंय विमानातून धडपड करताना बाहेर येताना, त्याचा संशय त्या सरपंचांना होता, ते मी बोललो. माझं म्हणणं असं आहे, प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या समोर आता अहवाल यायला सुरुवात झालेली आहे. आज सकाळपासून सांगतात की निरीक्षण अहवाल अपघाताचा येतोय. आम्ही म्हणतो इतका मोठा व्यक्ती काळाच्या पडद्याआड त्यांच्या मृत्यूचं गूढ राहू नये, जे तुमच्या आजच्या चर्चेचा जो विषय आहे तोच विषय मांडतोय मी. जो ब्लॅक बॉक्सचा डेटा आहे तो सार्वजनिक करायला वेळ लागेल 15-20 दिवसाचा, हेही मी मान्य करतो. चला, मी हेही मान्य करतो की विमानामध्ये 5च व्यक्ती बसले होते, कारण खासदार उज्ज्वल निकम साहेबांनी स्वतः ते सांगितलं, मुरलीधर मोहोळांनी ते सांगितलं. आम्ही हेही मान्य करतो की 5 व्यक्ती बसले होते, 5 व्यक्तींचा मृतदेह सापडला. आम्ही हेही मान्य करतो की कागदांना ज्या आगी लागल्या त्यात माळरानावरची पडलेली कागद, त्याचा काही दुरान्वयी संबंध नसेल, त्या विमानातून उडले असतील पहिल्यांदा. विमानाचे पायलट का बदलले? चंदावरकर साहेब स्वतः आज चर्चेमध्ये आहेत. विमानाचा पायलट ठरलेला असताना दादांसोबत जेवढे विलास सर मी विमान प्रवास केलेले आहेत, 10-20 जे काही विमान प्रवास केलेले असतील, पायलट हा विमान टेक ऑफ घेण्यापूर्वी 1 तासापूर्वी तिथे हजर असतो, क्रू मेंबर आणि पायलट. इथं तुम्हाला कुठेही सीसीटीव्ही दिसत नाहीये. आमचं म्हणणं असं आहे की कमीत कमी सीसीटीव्ही तरी तुम्ही सार्वजनिक करा की दादा देवगिरीवरून कधी निघाले, कोण्या गाडीत निघाले, गाडीचा ड्रायव्हर कोण होता, दादा विमानतळावर किती वाजता आले, विमानतळावर आल्यानंतर तिथून विमानात बसेपर्यंतचा 27 जानेवारीचा सकाळचा 8च्या दरम्यानचा आम्हाला सीसीटीव्ही तो तर येऊ द्या ना. तुमचा ब्लॅक बॉक्सचा डेटा वगैरे नंतर येणार, तुमचं निरीक्षण नंतर येणार, पण निदान हे प्रश्न अनुत्तरित राहू नये. शंकेला भरपूर जागा आहेत. काही लोक अनेक प्रकारच्या शंका उत्पन्न करतात. तुमच्या मीडियाची एक विश्वासार्हता समाजामध्ये आहे, तुमच्या चॅनलची. मला त्या तुम्ही सांगितलेल्या सूचनेला कुठेही तिलांजली द्यायची नाहीये. मी अगदी प्रोटोकॉल देऊन, आणि मी काही भावनिक कार्यकर्ता म्हणून प्रश्न विचारत नाहीये. माझं मन जे महाराष्ट्राला पडलेले प्रश्न आहेत, बेसिक एक प्रश्न विचारतो की इंजिन फेल्युअर होतं त्या ते जे विमान आहे, ज्या कंपनीचं विमान आहे, 1 वर्षापासून त्या विमानावर बंदी होती. तो जो पायलट आहे त्याची हिस्ट्री अगदी व्यसनाधीनतेची होती. तो 2दा सस्पेंड केला होता. मला सांगा, पिंकी माळीच्या घरी सांत्वन भेटीला अनेक लोक गेले. दादांच्या घरी आज 8वा-10वा दिवस आहे. सहयोग सोसायटीला अनेक लोक सांत्वन करायला येतात. तिथं विदीप जाधवांकडे स्वतः सुनेत्रा वहिनी गेल्या, रोहित पवार गेले. आता प्रश्न असा आहे की जो पायलट आहे त्याच्या घरी तर कोणी सांत्वन करताना पण जायला दिसत नाही. त्याच्या पत्नीची पोस्ट होती, माझा पती जिवंत आहे. म्हणजे पायलट का बदलला, पायलट लेट का झाला, ट्रॅफिक मध्ये कसा अडला होता, ट्रॅफिक तितक्या सकाळी असते का, आणि जर पायलट जो दिला होता त्याच्याऐवजी दुसराच दिला होता, तो ऍक्सिडेंट मध्ये मेला नाही अशी त्याची पत्नी म्हणते. हे काय, हे डोकं छिन्न विछिन्न करणारी गोष्ट आहे साहेब. आणि याच्यामध्ये जर एक महत्वाची गोष्ट की आगीची तीव्रता इतकी जास्त होती, बजरंग सोनवणेंनी जे मग काही शंका उत्पन्न केल्या ना, त्याला पण जागा उरते ना. इतकी मोठ्या पद्धतीने आगीची तीव्रता होती की कुणालाही जवळ जाता आलं नाही. आणि अपघात झाल्यानंतर लगातार स्फोट इतक्या मोठ्या प्रमाणात धाड स्फोट झाले की आजूबाजूला फिरकता आलं नाही. शेवटी अजित दादा गेलेत, महाराष्ट्राचा मोठा नेता गेलाय, असं गूढ राहू नये. म्हणून आमच्या मनातले काही प्रश्न आहेत. आमचे बावळट प्रश्न असतील, खुर्चट प्रश्न असतील, वेळे प्रश्न असतील, आम्ही पागल झालो असू असं समजतो आम्ही, पण असं नाहीये. अमोलजी ऐका ना, असं नाहीये.
हे बघा, आज प्रत्येकाला हा धक्का बसलेला आहे. अजितदादांचं असं जाणं हे कुणालाही मान्य होणार नाहीये. आणि हे पत्रकार सोडून द्या, तुम्ही राजकारणी आज सोडून द्या, एक माणूस म्हणून मी म्हणतो, एक माणूस म्हणून, चालता फिरता माणूस ज्याच्या काल आपण बातम्या देत होतो, तो माणूस आज आपल्यात नाहीये. तो कालचा तो व्हिडिओ बघितल्यानंतर तर असं काळजात सर झालं की हे हे स्वाभाविक आहे, भावनिक आहे, त्याच्या मागची वेगळी कारण. पण आपण हे सगळं करत असताना त्यातल्या ज्या काही शंका तुम्ही उपस्थित केलेल्या आहेत त्या गैरलागू आहेत असं अजिबात म्हणणं नाहीये. तुमच्याच प्रश्न आहेत असं नाहीये, महाराष्ट्रातल्या सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे. म्हणूनच आपण त्या प्रश्नांच्या उत्तराकडे जाण्याचा आणि त्याचं काय, मी तर पत्रकार आहे, माझं काम प्रश्न विचारणं आहे. एक्सपर्टना आपण ते विचारूया आणि त्याच्याबद्दलची उत्तरं घेऊया. आणि दुसरं, मला कुठली वाद करायचे नाहीत, हे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो. विकासजी आपल्यासोबत आहेत. विकासजी, तुम्ही सुद्धा काही वेळापूर्वी तुमची प्रतिक्रिया दिली आणि विशेषतः तुमच्या पक्षाचे खासदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत. हा प्रश्न राज्यसभेत सुद्धा गेलाय आणि आता लोकप्रतिनिधी खासदार असलेल्या तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा शंका अशी व्यक्त केली की त्याच्यात काही ज्वालाग्रही पदार्थ, बॉम्ब असू शकतो का, कारण स्फोट का होत होते. तर तशा संदर्भातली काही माहिती, काही कशाच्या आधारावर ही बाब सांगितली जाते आणि तुमचे आक्षेप काय आहेत? मला चुकीचं ठरवायचं नाहीये, मी पुन्हा सांगतो, कुणालाही चुकीचं ठरवायचं नाहीये, पण आक्षेप मला समजून घेऊ दे. विलासजी, तुम्ही खूप चांगला विषय आज छेडताय, त्याचं मला म्हणजे आनंद आहे, समाधान आहे. मी खर तर दादांच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर त्याच्यातनं जे काही गोष्टी मी ऐकत होतो, तुमच्या सगळे न्यूज चॅनल वेगळे पाहत होतो, त्यावेळेस मी त्या सगळ्या बातम्या पाहत असताना DGCA ची एक बातमी सगळ्या चॅनलवर आली होती, कुठल्या एका चॅनलवर नाही. DGCA ची ऑथराईज बातमी होती. अगोदर आलं होतं की अजितदादा जखमी आहेत म्हणून, सगळे चॅनल दाखवत होते की अजितदादा जखमी आहेत, उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलंय. नंतर बातमी यायला लागली की DGCA च्या आधाराने किंवा DGCA च्या हवाल्यावर बातमी दिली गेली की 6 लोक गेलेत म्हणून. आणि मग आता 6 लोक झाल्यावर थोड्या 2 तासांनी मग 1 वाजल्याच्या नंतर बातम्या अशा यायला लागल्या की 5च नावं यायला लागली. मग DGCA ची ऑथराईज बातमी खोटी होती का, ती दिलेली 6 लोकांची बातमी अशीच दिली होती का, ती वेग होती का? तिथं एक शंकेला जागा निर्माण झाली. आणि मी त्याच दिवशी, पहिल्याच दिवशी मी माझ्या फेसबुक लाईव्ह वर करून सुद्धा मी संशय व्यक्त केला होता. कारण इतिहासाचा अभ्यास करताना अद्यापपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, गुडघे रोगाने मी वाचलं, तो गुडघे रोग त्याच्या आधी इतिहासात कधी नव्हता ना अजूनपर्यंत कोणी ऐकलं नाही. अशी अनेक उदाहरणं इतिहासात येतील. राजेश पायलटांचं विमान अपघातात निधन झालं, अजूनपर्यंत त्याचं नेमकं उत्तर कळालेलं नाही. माधवराव शिंदे यांचं कळालेलं नाही. गोपीनाथ मुंडे साहेबांचं नेमकं सीबीआयने रिपोर्ट दिला, पण त्याचं सुद्धा खरं कारण कळतच नाही. कारण अपघातामध्ये ते एकटेच कसे काय जातात, बाकीच्यांना काहीच होत नाही, तिथं रक्त सांडलेलं नसतं. त्याच पद्धतीनं अजितदादांचा जो काय अपघात आहे तो मनाला पटत नाही. याची कारण जे अमोल मिटकर यांनी सांगितले त्याच्यातले मुद्दे मी रिपीट करत नाहीये, पण ते मुद्दे आहेत की मला कळत नाही. पीएमटीचा किंवा बसचा ड्रायव्हर आहे का तो ट्रॅफिक मध्ये अडकला आणि आता यायचा आहे तो जायचा आहे, असं कसं होऊ शकतं? अहो, तिथे पायलट येतो, त्याचं शेड्यूल ठरलेलं आहे सगळ्या गोष्टी, तो ट्रॅफिक मध्ये अडकला होता, हे कारणच पटत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की हे जे काय विमानात स्फोट झाले, ते स्फोटाचं सुद्धा काही ठिकाणी सांगितलं की नंतर स्फोट झाले, पण खरं तर तिथे आधी स्फोट झाला होता. तिथे मी प्रत्यक्षदर्शी जाऊन आलेलो आहे, मी स्थळ भेट केलेली आहे. तिथं जिथे विमानाचा अपघात झाला त्या जागेवर मी स्वतः जाऊन तिथं तासभर पाहणी केलेली आहे. काही गोष्टी तिथं मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला माझ्या परीने, परंतु तिथे काही विमानतज्ञ नाहीत किंवा मी सुद्धा काही एक्सपर्ट नाहीये, परंतु आधीच स्फोट झालेला आहे. असं कळलं की त्या विमानामध्ये इंधन सुद्धा प्रमाणापेक्षा जास्ती भरलेलं होतं. दुसरं त्याच्यामध्ये काय दिसलं माहितीये का, की जिथे लोक तिथे बोलत होते किंवा अनेक लोक सांगतायत, तज्ञ मंडळी सुद्धा मीडियात सांगितलेलं आहे की ते विमान जे आहे ते युरोप राष्ट्रामध्ये या कंपनीच्या विमानांना परवानगीच नाहीये. आणि आपल्याकडे सुद्धा या विमानाचा 2023 मध्ये अपघात झाला. म्हणजे ते विमान जे आहे ते अजितदादांसारख्या उपमुख्यमंत्री आहे, इतका मोठा नेता आहे, जे अजितदादा स्वतःची प्रत्येक गोष्टीची काळजी घेणार होते, म्हणजे खाण्यापिण्यापासून काळजी घेणाऱ्या या नेत्याचं अशा पद्धतीने त्यांचा OSD कुणीच सोबत नव्हता. त्यांचा प्रोग्राम सुद्धा चेंज झालेला आहे 11th आवरला. आणि मग विमानाची जर तिथं जर का परिपूर्णता नव्हती, विमान सॅटिस्फाय नव्हतं किंवा विमानतळ सुद्धा त्या विमान उतरण्यासाठी, लँड होण्यासाठी त्या विमानतळावर सुद्धा सगळ्या गोष्टी तिथं नाहीयेत,
हे जर का माहित आहे आधी डीजीसीएला किंवा सर्वांनाच, मग तिथं विमान उतरवण्याचा कसा प्रयत्न केला गेला होता आणि हेच विमान का घेतलं गेलं होतं, असे शंका प्रश्न निर्माण होतात. कारण अजितदादांनी जे काय राजकीय आधी वक्तव्य केलेली होती, म्हणजे काही भाषणं केली होती, 100 कोटींची त्यांनी काही आरोप केले होते, किंवा दादाच्या बाबतीमध्ये काल अंजली दमानिया सुद्धा बोलल्या. त्या अंजली दमानिया राजकीय बोलल्या की वेग बोलल्या, याची उत्तर सुद्धा मिळाली पाहिजे. अंजली दमानियांना सुद्धा विचारलं पाहिजे, तुम्ही जी काल नावं मी घेतली मी काही ती गोष्टी कशाच्या आधारे थेटपणे नावं घेतली बोलणार आहे, मी अंजली पण काही दमानियांनी? गोष्टी बोलणार आहे. काय आहे, आपला महाराष्ट्र इतका संवेदनशील आहे, घटना इतकी संवेदनशील आहे. हे सगळं बोलत असताना आम्ही पत्रकारांपासून तुम्ही सगळ्या राजकीय नेत्यांपर्यंत सगळ्यांनी ना खूप जपून बोललं पाहिजे आपण. त्याच्या कारण खूप लोकांवर आपण इन्फ्लुअन्स करू शकतो, बोलू शकतो. त्यामुळे अगदी अंजली दमानिया ज्या पद्धतीनं बोलल्या ते नाही मान्य होऊ शकणार. कारण अशा प्रकारे तुम्ही जी मांडणी करताना त्याला पुराव्यांचा आधार पाहिजे. तुम्ही जबाबदारीने जेव्हा ती बोलता. खरं तर आज त्यांना इथं आणून मला अरे, मी पुन्हा नाही बोलत कलगीतुरा आहे. रंगवायचा अंजली नव्हता. दमानियांना विचारलं पाहिजे असं म्हणतोय मी. मी मी त्यांना आरोप आणणार करत होतो, नाही पण पुन्हा कोणावर. कलगीतुरा रंगला अंजली असता. दमानियांना विचारलं पाहिजे की त्याच्यापेक्षा त्यांनी का त्याकडे नावं दुर्लक्ष घेतली. करणं अधिक मला महत्त्वाचं वाटलं, म्हणून मी त्यांना बोलवलं नाही. मी थेटपणे सांगतो. केशव उपाध्ये आपल्यासोबत आहेत. केशवजी, अतिशय संवेदनशील हे प्रकरण आहे. या प्रकरणाच्या नंतर जे काही आक्षेप नाही म्हणता येणार त्याला, असं म्हणूया की त्याच्याबद्दलच्या काही शंका आहेत. तर ह्या शंकांचं निरसन होणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि या शंकांचं निरसन होण्याच्या दृष्टीनं काय पावलं उचलली जात आहेत, कारण एकानंतर एक शंका उपस्थित केले जात आहेत. जर वेळीच त्याच्याबद्दलची उत्तरं मिळाली तर मला वाटतं की या सगळ्यातलं जे गूढ बनत चाललेलं आहे ते गूढ न बनता एक सत्य बनेल. विलास, खरं तर आज या सगळ्या चर्चेच्या निमित्ताने जो एक स्टँड सुरुवातीला घेतला आहे त्याबद्दल खरोखर मी त्याबद्दल तुझे आणि चॅनलचे दोघांचेही आभार मानतो. कारण कुठल्याही पद्धतीचा अधिक गोंधळ आपल्या आजच्या चर्चेत निर्माण होऊ नये आणि झालाच तर त्या विषयावरती काही नीट तर्कशुद्ध पद्धतीने चर्चा व्हावी, ही जी माफक अपेक्षा तुझी आहे व्यक्त केलीस त्याबद्दल खरंच आम्ही सगळ्या पॅनलच्या वतीने आभार मानतो. थँक्यू सर. मुळामध्ये असं आहे की माननीय अजित पवारांचा मृत्यू हा महाराष्ट्रावरचा एक मोठा आघात आहे. एक प्रचंड मोठा नेता, महाराष्ट्रामधले जे काही मोजके अत्यंत 3-4 नेते त्यापैकी एक असलेला महत्वाचा नेता असा अकाली जाणं, याचा एक फार मोठा मानसिक, भावनिक सगळ्या प्रकारचा धक्का हा आपल्या सर्वांना महाराष्ट्रातील नागरिकांना बसला. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. खरं म्हणजे माझ्यासाठी हा दुसरा प्रसंग आहे. म्हणजे विलास, तुला सगळं माहिती असेल, हो, कारण मी अशापूर्वीचा एक पहिला प्रसंग यातनं मी गेलेलो आहे. मी 2014ला मुंडे जे माननीय साहेबांचं मुंडे जाणं. साहेबांचा मृत्यू झाला अशाच पद्धतीने झाला, अपघाती निधन झालं. त्यानंतरनं ज्या पद्धतीच्या चर्चा, त्या नंतरचं वातावरण हे सगळं अशाच म्हणजे त्यावेळी तर सगळं माहिती असेल. त्या सगळ्या बीडच्या ज्यावेळी त्यांना अंत्यविधीच्या वेळी काय झाला गोंधळ हा आपण सगळ्यांनी बघितला. कारण लोक स्वीकारायलाच तयार नव्हती की मुंडे साहेब गेलेत, काहीतरी गडबड झाली आहे, काहीतरी झालेलं आहे, अशी सगळी चर्चा त्यावेळी पण खूप मोठ्या प्रमाणात होती. हो, आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा एक मोठा वर्ग आहे की ज्यांना असं आजही वाटतं की कुठेतरी अजित पवार साहेब आहेत किंवा ते येतील, किंवा ते गेले त्याच्यावरती विश्वास अनेकांचा बसत नाही. त्यात इथं आपण बघितलं अमोल मिटकरींसारखे आमदार आहेत किंवा लवांडेंसारखे. मी त्यांच्या भावनांचा पूर्ण आदर राखतो आणि त्यांच्या भावनांचा सन्मान करतो, कारण ते ज्या मनस्थितीने गेले त्या मनस्थितीनं काही प्रमाणात मी पण गेलोय पूर्वी सुद्धा, आणि तीच परिस्थिती. प्रश्न माझा या ठिकाणी असाच आहे की सामान्य जे सर्वसाधारण रोज जगणारी जी माणसं आहेत यांच्या मनात अनेक प्रश्न येतात, अनेक प्रश्न येतील आणि ते प्रश्न चुकीचे असं म्हणणार नाही, कारण त्यांचा विचार करण्याची क्षमता, त्यांचे विचार मांडण्याची पद्धत ही अतिशय रोखठोक आणि तशाच पद्धतीची असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक प्रश्न येऊ शकतात. प्रश्न असा आहे की जिथे आपल्यासारखे जे इन्फ्लुएन्सर आहोत, जे आपल्यासारखे जे काही समाजावरती समाजाच्या मतं आपण दिशा देऊ शकतो, अशा लोकांनी काही काळजी घ्यायला पाहिजे होती. इतक्या मोठ्या गंभीर विषय व्यक्त होताना, आणि दुर्दैवाने काही जणांमध्ये मुद्दामून झाला असेल असं मी अजिबात म्हणणार नाही, हा. भावनेच्या भरामध्ये होऊन जातं. पण अशा प्रकारचं उगाचच काही या निमित्ताने चुकीचं भूमिका, चुकीची मतं आणि नेमकं राजकारण करण्याची पद्धत केली गेली. म्हणजे त्याचे टेक्निकल मुद्दे काय ते रोहितजी सांगतील. हो, नाही, नाही, तुम्ही त्याच्याबद्दल तुमचं मत मी नाही. फक्त माझा कन्सर्न तंत्र इतकाच आहे की ते तातडीनं येऊ शकेल नाही, का बरोबर, नाही, लोकांच्या नाही, समोर. अगदी नाही निष्कर्ष पूर्ण करतो, विलास पूर्ण करतो. मुळात असं आहे की या सगळ्या विषयामध्ये असं आहे की तो अपघात कसा झाला, कशामुळे झाला, काय झालं, ह्याची खरं तर तांत्रिक उत्तरं पहिल्यांदा आपल्याला शोधावी लागतील. ती भावनिक उत्तर शोधून चालणार नाही, कारण शेवटी अपघाताची कारण आपल्याला तांत्रिक पद्धतीनेच जावं लागेल. हो. आणि तांत्रिक पद्धतीने ज्याही ती उत्तर शोधली जातील त्याच्यानंतर खरं सत्य काय ते बाहेर येणार, जे काही इतर लोकांच्या मनात आहे, जे असेल तसं नसेल ते. त्यामुळे खऱ्या अर्थाने तांत्रिक उत्तर शोधण्या अगोदर त्याच्यामध्ये भावनांची कारणं मिक्स करत
एक त्याला वेगळाच जो रंग द्यायचा प्रयत्न सुरू आहे. माझी विनंती की आपण तो थांबवला पाहिजे. नक्की. आणि हे जग आणि एक शेवटचा मुद्दा, मुळात अजित पवार हे काही छोटे नेते नाहीयेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक मिनिटाचं, बरं नेत्यांचे प्रवास कसे बदलतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शेवटच्या हो. मिनिटाला कसे हे बरं आपण हे सगळं नोट डाऊन केलेलं असतं. तिथं पोलिसांमध्ये नोंद होत असते, त्याचं चित्र, त्याचं ऑडिओ व्हिज्युअल आता एअरपोर्ट सगळीकडे असतं. त्यामुळे हे काही लपणार कारण नाहीये. प्रश्न असा आहे, माझी एवढीच विनंती आहे की आपण गंभीरतेने ते निष्कर्ष येण्याची, तर्कशुद्ध शास्त्रशुद्ध निष्कर्ष येण्याची वाट बघितली पाहिजे. आज तीच खरी अजितदादांबद्दल आपली असलेली आस्था व्यक्त करण्याचा योग्य मार्ग ठरेल. निश्चित. फक्त एक प्रसंग सांगतो, जास्त वेळ घेणार नाही, मला रोहित सरांना बोलतं करायचं आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जेव्हा गेले तेव्हा मराठवाड्यात विशेषतः अशी चर्चा होती, 15 दिवसाच्या नंतर लोक एवढे सैरभैर झाले होते, भावनिक झाले होते की मुंडे साहेब परत आलेले आहेत. काही जणांनी सांगितलं की आम्ही त्यांना बघितलेलं आहे, काही जण सांगितले की ते या ठिकाणी येणार आहेत, लोकांनी तिथं जमावं. हा भावनिक धक्का असतो आणि त्यावेळेस Exactly. त्याच्याबद्दल म्हणजे लोकांना तेव्हा सांगितलं तर ते पटणार नाही कदाचित, पण आज जेव्हा लोकांना लक्षात येईल तेव्हा ते पटतं, कारण ते मान्यच होत नाही इतका मोठा नेता असा कसा गेला. तशीच आता परिस्थिती आहे. हा, खरं. तीच परिस्थिती आता आहे. रोहित चंदावरकर सर, मी मुद्दाम सगळ्यांचं बोलणं ऐकून मग तुमच्याकडे आलोय, तुम्ही एक्सपर्ट आहात. पहिला मुद्दा हा आहे, संख्येचा घोळ का झाला असावा? सर म्यूट आहात आपण. विलास, तुम्ही केलेली प्रस्तावना अतिशय चांगली आहे आणि त्याच्या संदर्भानेच मी पुढे बोलतो. थँक्यू सर. पहिली गोष्ट अशी की महाराष्ट्राचे अतिशय लोकप्रिय नेते आणि तळागाळातल्या जनतेला आपले वाटणारे अजितदादा पवार यांच्या अशा दुःखद निधनाबद्दल आपण श्रद्धांजली त्यांना पहिले अर्पण केली पाहिजे आणि चर्चेमध्ये एक गांभीर्य ठेवलं पाहिजे. त्यामुळे आजची चर्चा ही एरवी टीव्ही चॅनल्सवर जशी होते तशी एकमेकांमध्ये वादविवाद करणे किंवा दुसऱ्याला चुकीचं कसं ठरवणे वगैरे अशा दिशेने जाऊ नये, तशी ती जाऊ नये याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो आणि तसंच बोलतो. प्लीज. अजित पवार यांना भेटण्याचा अनेकदा योग आला. राजकीय पत्रकार म्हणून मुंबईमध्ये विशेषतः चॅनलमध्ये असतात. त्यांचं एक कायम असायचं की त्यांना जर विचारलं की अमुक नेता तुमच्याबद्दल काय असं बोललाय किंवा अमुक ठिकाणी मीडियाचं असं असं म्हणणं आहे तुमच्या कुठल्या तरी निर्णयाबद्दल, तर पहिली गोष्ट ते अशी बोलायचे, एक पॉईंट फक्त राजकीय सांगतो, की ते नेहमी म्हणायचे की मीडिया जर असं म्हणत असेल तर मीडियाचा तो अधिकार आहे, बरोबर? किंवा ते म्हणायचे विरोधी पक्षांनी असं असं म्हटलंय, विरोधी पक्ष म्हणून ते बोलण्याचा त्यांना अधिकार आहे, असं नेहमी अजितदादा बोलण्याची सुरुवात करायची. बूम माईक आपण त्यांच्या समोर धरल्यावर हे मला त्यांचं फार आवडायचं. लोकशाहीची मूल्य त्यांच्या मनात आणि त्यांच्या मेंदूमध्ये रुजलेली होती हे दाखवणारं ती गोष्ट होती. अशी एवढं फक्त राजकीय बोलून याच्या पुढचं सगळं मी तंत्रज्ञान विषयक बोलणार आहे. आणि अजितदादा असं जे बोलायचे किंवा असं बोलण्याची त्यांची जी सवय होती तो धागा मी पुढे धरून असं म्हणतो की अमोल मिटकरीजी हे महाराष्ट्रातले लोकप्रिय आमदार आणि तळागाळाशी कनेक्ट असलेले नेते आणि विकास लवांडे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेतून आलेले नेते हे जे काही मत मांडतायत ते मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. हो. त्या प्रकारे अजित पवार म्हणायचे. तसंच ते मी म्हणतो की विरोधी पक्षाचे आमदार असोत, सत्ताधारी पक्षाचे आमदार असोत, ते जे काही भावना व्यक्त करतायत किंवा संशय व्यक्त करतायत तो लोकशाहीमध्ये त्यांना ती व्यक्त करण्याचा, माध्यमात ते बोलण्याचा त्यांचा अधिकार मी रिस्पेक्ट करतो. ते बोलण्याचा त्यांना अधिकार आहे. ओके, हे आता आपण बाजूला ठेवू. यापुढे आपण राजकीय वाद, राजकीय चर्चा असा हा विषय ठेवायला नको. आणि केशव जे बोलायले त्याप्रमाणे तांत्रिक मुद्द्यावर बोलू, तांत्रिक आपण याच्याकडे आणू. तर आता तांत्रिक दृष्टीने पहिली गोष्ट म्हणजे डीजीसीएची अत्यंत सखोल आणि सविस्तर चौकशी याच्यामध्ये लागलेली आहेच, प्रत्येक अपघातामागे लागते तशी. याशिवाय महाराष्ट्र सरकारची म्हणजे क्राईम इन्व्हेस्टिगेशन वाल्यांची सुद्धा चौकशी लागलेली आहे. याच्यामध्ये पायलट का बदलला गेला, जो नवा डेप्युट केला गेला त्या ठिकाणी त्याची बॅकग्राऊंड अशी असताना त्याला तिथे का लावलं गेलं ड्युटीवर वगैरे, ह्या सगळ्याचा तपास पूर्णपणे होईल. त्याचे सगळे डिटेल्स येतील. तोपर्यंत आपण त्या विषयात थांबलं पाहिजे. हा मला अत्यंत महत्वाचा पॉईंट वाटतो जो अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला. आणि त्याच्यावरचं उत्तर माझ्याकडे नाही की ड्युटी का बदलली गेली, दुसरा पायलट का लावला गेला, कारण तो व्यवस्थापनाचा भाग आहे, तो तंत्रज्ञानाचा भाग नाहीये. त्याच्याबद्दलची चौकशी सुद्धा पॅरलली पोलीस सुद्धा करतील आणि त्याच्यातनं काय निष्कर्ष यायचा तो येईल. त्याच्याबद्दल बी तो जो काही निष्कर्ष येईल तो येऊ द्या. आता दोन आक्षेपांबद्दल विशेषतः सर, दोन आक्षेपांबद्दल मला तुमच्याकडून एक, इंजिन फेल्युअर आणि दुसरं आगीची तीव्रता एवढी का? तांत्रिक मुद्द्याकडे येताना पहिली गोष्ट मी अशी सांगतो की डीजीसीए अहवाल हा फायनल निष्कर्ष असेल तरी सुद्धा 35 वर्ष एव्हिएशनचा अभ्यास केला म्हणून मी स्वतःला अभ्यासकच मानतो, एक्सपर्ट नव्हे.
एव्हिएशन अभ्यासक म्हणून हे सांगतोय मी, आणि हे अनेक पायलट्स बोलत आहेत किंवा एव्हिएशन विषयातले तज्ज्ञ बोलत आहेत, की जे काही लक्षणं दिसत आहेत, सीसीटीव्ही कॅमेरामध्ये जी लक्षणं दिसत आहेत किंवा अन्य ठिकाणी जे काही क्रॅश साईट आहे तिथे जी लक्षणं दिसत आहेत, त्याच्यामधून साधारणपणे असं दिसतंय की विमान एका बाजूला झुकलंय, ते अगदी जमिनीच्या जवळ येईपर्यंत त्याच्यामध्ये कुठला स्फोट किंवा काही तांत्रिक म्हणजे साबोटाजची जी काही लक्षणं असतात तशी लक्षणं तिथे दिसत नाहीयेत वगैरे. आणि जमिनीवर ते आपटल्यानंतर 3 सेकंदांनी 4 सेकंदांनी सामान्यपणे स्फोट होतो, कारण तेवढं टेम्परेचर, मी तुम्हाला सांगतो टेक्निकल भाग, की साधारण 1000 ते 1200 डिग्री पर्यंत पोहोचतं त्यामध्ये, बर त्या एक्सप्लोजन मध्ये. तर ते फ्युएल हे मुख्यतः अशा अपघातामध्ये फ्युएल टँक जर फुल असेल विशेषतः, तर त्याच्यामध्ये एक्सप्लोजन ते अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे हम्म. त्याचं एक्सप्लोजन होऊन ते टेम्परेचर 1000 ते 1200 डिग्री पर्यंत साधारण 3 सेकंदात पोहोचतं. असा प्रकार तिथे झालेला आहे. हम्म. मल्टिपल एक्सप्लोजन का झाली, गावकरी म्हणत असतील मल्टिपल एक्सप्लोजन झाली, हे अगदी बरोबर आहे. असे होतात जेव्हा विमान आदळतं, कोणतंही विमान आदळतं. तुम्ही अहमदाबादच्या क्रॅशचं बघा, हम्म. त्याच्यामध्ये होतं असं की विमानात वेगवेगळ्या भागात वेगवेगळे ज्वलनशील काही गोष्टी असतात. काही ठिकाणी केबल्समध्ये काही ज्वलनशील भाग असतो, कारण त्याला ल्युब्रिकंट्स लावलेले असतात. काही ठिकाणी बाकीच्या गोष्टी ज्वलनशील असतात. जशी जशी आग पसरते, मुळात आग ही फ्युएल टँकच्या तिथून पेटते, म्हणजे स्फोट तिथे होतो पहिला. त्याच्यानंतर जे काही आग जशी पसरते, तिथे जो ज्वलनशील भाग जास्त असेल, एखाद्या विमानाच्या पुढच्या भागापर्यंत आग पोचली की तो स्फोट होतो. डाव्या बाजूला पोचली की तिथे इंजिन मध्ये जे फ्युएल पोचलेलं असतं त्याचा स्फोट होतो. त्यामुळे असे स्फोट जमिनीवर होणं हे सामान्यपणे अहमदाबाद क्रॅशमध्ये सुद्धा आपण बघितलं किंवा सगळ्या क्रॅशमध्ये बघितलं जातं. पुढची गोष्ट अशी आहे की साबोटाज मध्ये, हे केअरफुली ऐका, मी तुम्हाला स्पष्टीकरण देतोय महत्वाचं, की साबोटाज जेव्हा असतो किंवा स्फोटकं विमानामध्ये लावलेली असतात तेव्हा, किंवा केबल वगैरे कापून टाकलेले असतात तेव्हा, सामान्यपणे विमान टेक ऑफ केल्यानंतर काही सेकंदातच कोसळतं किंवा काही मिनिटात कोसळतं, कारण ते स्फोटक जे लावलेलं असतं ते लगेच ऍक्टिव्हेट होतं, किंवा त्याला एक टायमर असतो, तो काही फार दीर्घकाळ टिकू शकत नाही, त्यामुळे तो लगेच स्फोट काही काळाने होतो. एअर इंडियाच्या कनिष्क नावाच्या बोईंग विमानामध्ये 1985 मध्ये काही दहशतवाद्यांनी स्फोटकं लावली होती. ते कॅनडाहून भारतात येणारं विमान समुद्रावर असताना अटलांटिक महासागरात कोसळलं. त्यावेळी 3 तासाचा टायमर त्या स्फोटकाला लावलेला होता, आणि केबिन आपल्या ह्याच्या खालच्या कार्गोमध्ये जे बॅगेज असतात त्याच्यामध्ये ती स्फोटकं लावलेली होती. आता त्या घटनेनंतर लगेचच पुढच्या महिन्यापासून जगभरामध्ये एक्सरे चेकिंग सुरू झालं बॅगांचं. त्यामुळे तसा टायमर असलेलं, दीर्घकालीन टायमर असलेलं स्फोटक आता लावता येत नाही. एक मिनिट आता लावता येत नाही, सध्याच्या काळात लावता येत नाही. त्यामुळे स्फोटकाचा जो काही इफेक्ट असतो तो तुम्हाला विमान टेक ऑफ झाल्यावर काही सेकंदातच दिसतो, जर स्फोटक असेल तर, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 45 मिनिटाचं विमानाचं फ्लाईंग जे झालेलं आहे त्याच्यामध्ये पायलटनी एका पॉइंटला विमान डावीकडे उजवीकडे सगळीकडे वळवणं वगैरे हे सगळं केलंय. त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही. त्यामुळे केबल्स विमानाच्या किंवा त्याचे जे दिशा बदलण्याची, जी नॅव्हिगेशन बदलण्याची जी काही यंत्रणा आहे त्याच्यामध्ये कुठलाही इंटरफिअरन्स झालेला नाही, असं बेसिक अहवाल किंवा बेसिक फाइंडिंग्स आपण म्हणू त्याच्यामध्ये दिसतंय. हा एक दुसरा भाग आहे, कारण तो एक घातपाताचा दुसरा प्रकार असतो की त्याच्या जे डायरेक्शन बदलण्याचा जो काही इक्विपमेंट असतं त्याच्यामध्ये काहीतरी गडबड करून ठेवली. आता तिसरा शेवटचा भाग आहे की विमान गो अराउंड करण्यासाठी खाली आलं त्यावेळी पायलटनी असं सांगितलं की दृश्यमानता हा प्रॉब्लेम थोडा दिसतोय आणि रनवे त्याला नीट दिसत नाहीये, कारण समोर पूर्वेच्या दिशेला तो लँडिंग करायला चालला असल्यामुळे नुकताच सूर्य उगवलेला होता, तासाभरापूर्वी सूर्य उगवला होता, म्हणजे सूर्य क्षितिजावर होता, आणि 8:42 8:43 ची वेळ असल्यामुळे प्रखर उजेड त्याच्या डोळ्यात येत होता. एकदम अशा परिस्थितीत त्यांनी गो अराउंड करायचं ठरवलं. हे त्यांनी रिपोर्ट केलंय एटीसीला. तिथलं लोकल एटीसी जे आहे तिथे एटीसी टावर नाही, पण जे फ्लाइंग अकॅडमीचे इन्स्ट्रक्टर एअर ट्रॅफिक कंट्रोलर म्हणून बसतात त्यांना त्यांनी सांगितलं की आय एम हॅव्हिंग व्हिज्युअल प्रॉब्लेम, म्हणजे त्याला ते दिसत नव्हतं नीट वगैरे वगैरे. याचा अर्थ नीट धावपट्टी न दिसणे हे त्यांनी रिपोर्ट केलेलं आहे, ते ऑन रेकॉर्ड येईल आणि ते ब्लॅक बॉक्स मध्ये रेकॉर्ड झालेलं असेल. तिसरं म्हणजे ब्लॅक बॉक्स मध्ये जे 2 बॉक्सेस असतात, एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि दुसरा फ्लाईट डेटा रेकॉर्डर, त्याच्यामध्ये सगळे डिटेल रेकॉर्ड झालेले असतात. ते कोणीही त्याच्यामध्ये फेरफार करू शकत नाही. ते डीजीसीएच्या चौकशीमध्ये पूर्णपणे क्लिअर होऊन बाहेर येणारच आहे. शेवटची गोष्ट, घातपातामध्ये अशा काही गोष्टी असतात की त्या लपवणं खूप अवघड होतं आणि त्याच्यामध्ये अनेक माणसं इन्व्हॉल्व्ह करून घ्यावी लागतात. त्या माणसांना म्हणजे असं होऊ शकत नाही की ते गुप्तपणे आजकालच्या दिवसात ते, कारण सगळीकडे मुंबई एअरपोर्टच्या व्हीव्हीआयपी भागामध्ये विशेषतः
लक्षात घ्या की देशातले सगळ्यात मोठे सगळ्यात श्रीमंत उद्योगपती, देशातले सगळ्यात मोठे व्हीआयपी, केंद्रीय मंत्री, खुद्द म्हणजे देश चालवणाऱ्या सगळ्या व्यक्ती ह्या सगळ्या त्या ठिकाणून विमानामध्ये बसत असतात, विमानातून उतरत असतात. त्यामुळे आपल्यासारखे सामान्य नागरिक ज्या गेट मधून जातो तिथे नव्हे. काली ना गेट नंबर 8, विलासजी तुम्ही गेला असाल, मी अनेकदा महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या व्हीआयपीज किंवा नेत्यांबरोबर, भाजपच्या नेत्यांबरोबर, अन्य नेत्यांबरोबर तिथून भरपूर फिरलेलो आहे महाराष्ट्रभर विमानाने, प्रायव्हेट विमानाने. कालीना गेट नंबर 8 ला जी सिक्युरिटी आहे ना, ती तुमच्या नॉर्मल आपल्या प्रवाशांसाठीची सिक्युरिटी त्याच्या 4 पट आहे. याचं कारण तिकडे देशातले सगळ्यात श्रीमंत उद्योगपती आणि मंत्री आणि सगळे त्या गेटनी मुख्यमंत्र्यांसकट सगळे जात असतात. सर फक्त वेळ खूप कमी आहे सर. माझा वेळ संपलाय म्हणून मी पीसीआरला विनंती करतो, ते दृश्य दाखवा. विमान जेव्हा पडतं ना तेव्हाच ते दृश्य जर दाखवता आलं तर, सीसीटीव्ही मधलं ते दृश्य आहे ना, मला त्याच्याबद्दलचा प्रश्न विचारायचा आहे. ओके, ते दाखवत असतानाच मी त्यावर येतो, वेळ वाचावा सर. वेळेअभावी ते शेवटचा हवेत खाली आलं नाही, हवेतच ते कलंडला असं का दिसलं प्लीज? ओके, तो पॉइंट. तर विमान जेव्हा उतरण्यासाठी यायला लागलं आणि गो अराउंडच्या वेळी एक असा आवाज विमानातनं वेगळा यायला लागला, मोठा यायला लागला, असं ते सरपंच त्या गावचे म्हणालेले आहेत की नेहमी विमान उतरताना येतं त्यापेक्षा जास्त मोठा आवाज यायला लागला. त्याच्यामध्ये आमचे पायलट एक्सपर्ट जे 20 वर्ष 25 वर्ष फ्लाइंग केले त्यांचं म्हणणं असं आहे की 2 इंजिनांपैकी एका इंजिनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम सुरू झाला आणि तो प्रॉब्लेम झाल्यामुळे तो वेगळा आवाज यायला लागला आणि त्याच्यामुळे गो अराउंड झाल्यावर दुसऱ्या अटेम्प्टला पायलटला लक्षात आलं की आपल्याला आता तिसरा अटेम्प्ट शक्य नाही, आपण याच वेळी उतरवलं पाहिजे. आणि दृश्यमानतेच्या प्रॉब्लेममुळे तो एकदम उतरवायला जेव्हा जवळ आला तेव्हा शक्यता अशी आहे, अजूनही म्हणतो ही शक्यता आहे, अंदाज आहे की त्याला लक्षात आलं की रनवे हा एकदम डावीकडे राहिलेला आहे. त्याच्यामुळे शेवटच्या क्षणी किंवा शेवटच्या 10 सेकंदात त्यांनी लेफ्ट बँक, शार्प बँक टुवर्ड्स लेफ्ट, असं टेक्निकल भाषेत आम्ही म्हणतो, ही हॅज बँक्ड टुवर्ड्स लेफ्ट व्हेरी शार्पली. त्याच्यात काय झालं की ऑलरेडी एका इंजिनाचा प्रॉब्लेम सुरू आहे, अशा वेळी त्यांनी एकदम शार्प लेफ्ट टर्न मारला आहे. त्याच्यामुळे तो लेफ्ट टर्न त्याच्या कंट्रोलच्या बाहेर गेलेला आहे, असं एक प्राथमिक आमचा सगळ्यांचा अंदाज आहे, जे एव्हिएशन जाणतात त्यांचं. त्याच्यामुळे असं झालंय की ते एकदम कलंडलं आणि त्याचा कंट्रोल जाऊन त्याचं नोज डाऊन होतं, अशा वेळी म्हणजे स्टॉल होतं विमान. तो प्रकार इथे मला तरी झालेला दिसतो आहे. सर हा मुद्दा सोशल मीडियापासून सगळीकडे, हा जो मुद्दा आहे ना त्याच्याबद्दलचं स्पेसिफिक उत्तर मिळत नव्हतं आतापर्यंत आणि ते तुम्ही उत्तर दिलं. माफ करा सर, मी दिलगिरी व्यक्त करतो. एवढी चांगली माहिती तुम्ही देत असताना वेळेच्या पुढे कोणाचं काही चाललेलं नाहीये, तशी मी पण वेळेची मर्यादा आहे मला. पण विलास, शेवटचं वाक्य बोलतोय मी ह्या सगळ्या विषयाकडे, मान्यवर इथल्या सगळ्या लोकांनी, राजकीय नेते सगळे आहेत, त्यांनी लक्षात घ्यावं, मी या विषयाकडे प्युअरली तांत्रिक विषय, तंत्रज्ञानाच्या नजरेतून बघतो आहे. 35 वर्ष जरी मी महाराष्ट्रात राजकारण कव्हर करत असलो तरी मी राजकारण पूर्ण बाजूला ठेवलेलं आहे. शेवटची लाईन, ज्या पक्षाचे नेते, एवढे मोठे सर्वोच्च नेते गेले, लास्ट लाईन महत्वाची, त्या पक्षाचे एक मोठे नेते प्रफुल्ल पटेल हे या देशामध्ये 10 वर्ष सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर होते. देशातल्या इतर कुठल्याही राजकीय नेत्याला कळतं त्यांच्यापेक्षा जास्त प्रफुल्ल पटेल यांना सिव्हिल एव्हिएशन कळतं. त्यांनी या विषयाचा अभ्यास केलेला आहे, 10 वर्ष ते मंत्री राहिले असल्यामुळे मी त्यांनाही अनेकदा भेटलोय. त्यामुळे त्यांना विचारावं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी किंवा अन्य कुठल्याही जे पायलट राहिलेले आहेत, असे भाजपमध्ये सुद्धा नेते आहेत बिहारचे आपले. नक्कीच. त्यामुळे आशा करूया, सर आशा करूया की ज्या शंका कुशंकाचं काहूर माजलेलं आहे त्याच्या सगळ्या प्रश्नांची, सगळ्या नाही पण बहुतांश प्रश्नांची उत्तरं तांत्रिकदृष्ट्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती किती पटली, काय पटली, हे प्रेक्षकांनी ठरवायचं आहे. खरं तर या सगळ्यानंतर लगेच वाद शमेल आणि सगळं थांबेल असं नाहीये, पण किमान पक्षी आपण तथ्याकडे, तांत्रिक बाजूने त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला, भावनिकदृष्ट्या न पाहता. प्रेक्षकांना जेव्हा विचारला आपण हा प्रश्न, हे रहस्य गूढ बनतंय का, अजित पवारांचा विमान अपघात, तर 87% लोकांना वाटतंय गूढ बनतंय. पण प्रश्न हाच आहे एक जबाबदार माध्यम म्हणून की या सगळ्यामध्ये गैरसमज अधिक किंवा अफवा अधिक न पसरवता आपण तथ्याकडे जाऊया आणि या सगळ्याचं सत्य जे आहे ते लोकांच्या समोर येण्यासाठी आग्रही राहूया. भावनाचा आदर करून आपण सगळ्यांनी तथ्याच्या दृष्टीने सुद्धा संयमानं जाऊया. या चर्चेत आपण संयमीपणे आपली मतं मांडली, भूमिका मांडली, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. बडे मुद्देत आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.